राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो आभार बुद्ध परमात्मा मीच आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मिथ्याय आत्माप्तकाम, तरी नमन कोणा करावे म्या, दयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे, हे नमस्कार आता। चल विचार सागर, तरंग चौथा आणि परिच्छेद 57, ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी सिद्धी। या परिच्छेदामध्ये ब्रह्माच्या प्रत्यक्षाची सिद्धी सांगितलेली आहे की प्रत्यक्ष ज्ञान व्हायला काहीही हरकत नाही। ब्रह्माच्या प्रत्यक्षाची सिद्ध होतय। काय होतय की मी ब्रह्मरूप आहे असं आपणाला जाणीव होते, असं आपणाला अनुभव येतो। यालाच म्हणायचं ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान। हे चौथ्या तरंगामधलं जे महत्वाचं आहे तेच परिच्छेद आहे।
ज्याच्यासाठी आपण आतापर्यंत ऐकलंय, ज्याच्यासाठी आपण परमार्थ केला, परमार्थामध्ये उडी टाकली आहे, जे म्हणून फल आहे ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फलाची प्राप्ती. ते अप्राप्त कधी नव्हतं, पण काही दोषाने ते अप्राप्त झाल्याचा भ्रम झाला होता आणि तोच भ्रम निवृत्त करून जे काही वृत्तीला प्राप्त होतं, कधीही त्या वृत्तीने तो विषय जाणला नव्हता. नाना प्रकारचा विषय वृत्तीनं जाणलाय जगतातला आणि त्याचं ज्ञानही झालं आहे, पण त्या विषयापासून सुखाची प्राप्ती झाली नाही प्रमात्याला. मग त्या प्रमात्यानं असं काय केलं आहे की त्या वृत्तीनं तो निराकार असणार आपलं स्वरूप, जीवाचं जे जीवत्व आहे, जीवाचं जे जीवत्व आहे तेच जीवत्व आपलं स्वरूप आहे आणि ते जीवत्व ब्रह्मरूप आहे असं ती वृत्ती जाणते. पण कधी त्या वृत्तीने बाहेर न पाहता, कारण बाहेर मिथ्या पदार्थाची गर्दी आहे, इतकी गर्दी आहे की त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. पंचविषय, नाना प्रकारचे पदार्थ, नाना प्रकारच्या वृत्त्या, बाहेर वृत्ती निघाल्यामुळं त्याचं ज्ञान व्हायलंय आणि त्यामध्ये वृत्ती ब्रह्मज्ञानाला पावायली. त्याच्यात वृत्ती कशी पावायली? ब्रह्मज्ञानाला पावायली, कारण तिथं सत्य ज्ञान व्हाय नाही. मग सत्य ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर वृत्तीला जिथे हे बाहेरचे विषय नाहीत, जिथे हे बाहेरचे विषय नाहीत की जे परमार्थाला, परमात्मा स्वरूपाला त्याचं ज्ञान व्हायला बाधक ठरायले, असे विषय हे आत नाहीत, अंतःकरणात नाहीत आणि आत्म्याचंही अस्तित्व तिथंच आहे, अंतःकरणातच आहे आणि वृत्ती ही तिथंच उत्पन्न होते आणि सुखदुःखाचं ज्ञान ही तिथंच होतंय. सगळं जे काय व्हायलंय ते अंतःकरणात व्हायलंय. म्हणून अंतःकरण जर कळालं, अंतःकरणाचं सगळा ढाच्या, कशाला अंतःकरण म्हणतात आणि त्या अंतःकरणामध्ये कुठे विषय ज्ञानाची उत्पत्ती होते, कुठे प्रमाद ज्ञानाची उत्पत्ती होते, कोण्या इंद्रियानं कोणतं ज्ञान होतं, आभासाचं ज्ञान कुठं कसं होतं, साक्षी कसा ज्ञान करून घेतो, मग साक्षी स्वतंत्र करतो का कशाची उपाधी घेऊन, वृत्तीची उपाधी घेऊन ज्ञान करतो, प्रमात्याची वृत्ती कोणती आहे हे इतकं जर कळालं, अंतःकरणाचे कार्य की माया कळाली. हे कशामुळे होतंय? कारण अंतःकरण हे मायावी आहे. अंतःकरण कसं आहे? कारण ते कसं त्या ठिकाणी उत्पन्न होतं हे कळत आहे का? कारण मायावी पदार्थ कसे उत्पन्न होतात हे कळत नाही. तसंच अंतःकरणामध्ये हे जे आपल्याला जगत दिसायले, आपला देह दिसायलाय, प्रपंच दिसायलाय, आपण कार्य करायलो, याचं ज्ञान उत्पन्न व्हायले, सकाळी उठून काय करायचं हे आताच लक्षात यायले, हे कोण करायले, सगळं अंतःकरणात व्हायले, घडामोडी सगळ्या अंतःकरणात व्हायला. हे अंतःकरण मायाचं कार्य आहे. कार्य आणि कारणामध्ये अभेद सांगितलाय वेदांत शास्त्रामध्ये. ते कार्य म्हणजेच माया आहे. तसं बाहेरही तेच आहे, पण ते पाहण्याचा आपला अधिकार नसतो. म्हणून आपल्या ठिकाणी ज्याचा अनुभव घेता येतो त्याच्याच ठिकाणी ज्ञान करून घेण्याची प्रथा आहे. मग एकदा आतलं ज्ञान झालं
की मग बाहेरचं आपोआप होतंय. आतलं ज्ञान झालं की बाहेरचं हेच तशाला तसं बाहेर पुन्हा दिसतंय. पिंडी आणि ब्रह्मांडी हा जो पसारा आहे, पिंडीचा वेगळा आणि ब्रह्मांडाचा वेगळा आहे, पण दोघाचाही सारखाच आहे. मग अंतःकरणाची उत्पत्ती ही अविद्येपासून आहे, मायापासून आहे. आणि ती मायाच सत असताहून विलक्षण आहे. कशी आहे ती? तिला खरं म्हणता येत नाही आणि खोटंही म्हणता येत नाही. मग कशी आहे? खऱ्या खोट्याच्या निराळी आहे, अनिर्वचनीय मिथ्या आहे. असं असणारं अंतःकरण आहे. आणि या अंतःकरणावर आपण जगायलो आणि त्याच्याच आपण हातामध्ये गेलो. आपण कारभार कोणाच्या याच्यावर करायलो आता? अंतःकरणावर. आणि ते अंतःकरण कुणाचं आहे? मायाचं आहे. आता ती माया खरी नाही आणि खोटी नाही. खरी का नाही? तर ज्ञानापुढे टिकत नाही, तिचा बाध होतो. ज्ञानापुढे टिकत नाही. जशी अंधकार प्रकाशापुढे टिकत नाही, तसं ज्ञानापुढं माया टिकत नाही, अविद्या टिकत नाही. आणि म्हणून तिला खरी नाही म्हणावं लागतंय. म्हणजे खरं नाही, मग त्याला खोटे म्हणावं ना. पण ते खोटे बी नाही. का म्हणतं? प्रत्यक्ष दिसायले. जसं स्वप्नाला खरंही म्हणता येत नाही आणि खोटंही म्हणता येत नाही. खरं म्हणावं तर जागृतीमध्ये ते नसतं, आणि खोटं म्हणावं तर प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आणि त्या स्वप्नामध्ये आपण काही काळ जगलो आणि सत्य म्हणून त्या ठिकाणी आपण अनुभव घेतलाय स्वप्नातला. म्हणून त्याला खरंही म्हणता येत नाही, खोटंही म्हणता येत नाही. त्या स्वप्नाचं जसं स्वरूप आहे खऱ्या खोट्याचे निराळे, त्याला अनिर्वचनीय म्हणतात. मग अनिर्वचनीय कशाला म्हणतात? ते तर झालं की. अनिर्वचनीय कशाला म्हणतात? जसा दोरेवर उत्पन्न झालेला सर्प आहे, तो कसा आहे? त्याला अनिर्वचनीय म्हणतात. त्यालाच मिथ्या म्हणतात, बाध योग्य म्हणतात, आणि त्याला भ्रमही म्हणतात. तसं जागृती असो की स्वप्न असो, जसं जागृतीत आल्यावर स्वप्न भ्रमरूप ठरतं, तसं ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर हे जागृती सुद्धा स्वप्नासारखी मिथ्या होते. जर जागृतीचा स्वप्नाप्रमाणे अनुभव आला तर या जागृतीमध्ये होणारे सुखदुःख जे आहेत, जी बंधता लागलेली आहे, बंध संसार, हा आपल्यापासून वेगळा होतो, निराळा होतो, त्याचा परिच्छेद होतो. कशापासून? आपल्या जीवातून. कारण तो जीवानं धरलेला आहे, म्हणून तो जीव त्याच्यापासून वेगळा होतो. कसा वेगळा होतो? आता जसे आपण स्वप्नातून वेगळे आहोत तसं आपण वेगळे होतो. कारण स्वप्नातून आता आपण वेगळे आहोत म्हणून आपल्याला स्वप्न सत्य वाटायले का? मग तसंच जागृतीतूनही आपण ब्रह्मज्ञानानं वेगळे होतो. म्हणून जसं स्वप्नातलं आता सुख दुःख नाही, तसं जागृतीत असताना सुद्धा सुख दुःख होत नाही. ही ब्रह्मज्ञानाची किमया आहे. म्हणून वेदांत शास्त्र संत जीवांना दुःखातून पार पाडण्यासाठी एक फक्त तेच अनिर्वचनीय ख्यातीचा डोस पाजतात आणि त्यानं जगताची वास्तविकता कळून देतात. जगाची वास्तविकता सांगण्यात देहाची सुद्धा त्याच्यातच आली. आणि आपला जो अहम अध्यास आहे आणि मम अध्यास आहे, मी आणि माझं, हे जे आपण आपल्या ठिकाणी
धरून बसलो आहोत, सत्य म्हणून धरून बसलो आहोत. मग ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर याचा ना आपली काय ताटातूट होते का? ताटातूट होत नाही. कारण ब्रह्मज्ञान झालं म्हणजे देहाचा नाश होतो, संसाराचा नाश होतो असं नाही. नाश होण्यासाठी पदार्थ सत्य असावा लागतो. म्हणून जगत मिथ्या असल्यामुळं त्याचा बाध होतो, त्याचा नाश होत नाही, बाध होत असतो. म्हणून त्याच्यावरची आसक्ती जात असते. बाध होणे म्हणजेच त्याच्यावरची आसक्ती जात असते. जसं भोजनावर, वरणावर, भातावर तूप वाढतात आणि खाणाराची त्या तुपावर आसक्ती असते. खाणाराची तुपावर आसक्ती असते. आणि जर त्याच तुपाच्या ऐवजी सर्वांना पंक्तीवाल्याला म्हणाले, आज आमच्या इथं काय तूप नाही, तर आमच्याकडे विष आहे, त्या तुपाच्या ऐवजी आम्ही ज्याला पाहिजे त्याने मागून घ्यावं. कोण मागून घेईल का? कारण काय? त्याच्याबद्दल ज्ञान आहे. विषानं मनुष्य मरतो. म्हणून अनुकूल ज्ञान आहे का त्याच्याविषयी? प्रतिकूल ज्ञान आहे. आणि तुपाविषयी अनुकूल ज्ञान आहे. मग त्या विषयाच्या विषयी जशी प्रतिकूल बुद्धी होते, तशीच प्रपंचाविषयी प्रतिकूल बुद्धी होते. त्याच्याविषयी तशी प्रतिकूल बुद्धी होते. कारण त्याच्या ठिकाणी कशी प्रतिकूल बुद्धी आहे, तशी प्रपंचाविषयी प्रतिकूल बुद्धी होते. अनुकूलता राहत नाही. मग अनुकूलता नसल्यामुळं विषय सुटतो असं थोडंच आहे. अनुकूलता जरी नसली तरी धर्मानं जे आचरण आहे ते आचरण जात नसतं, सोडित नसतात. तो धर्मानं चालूच राहणार. याच्यामध्ये काही बाधा येणार नाही. कारण धर्माच्या पुढं कोणती वृत्ती नाही की त्याच्यामध्ये तिनं राहावं म्हणून. आणि धर्माच्या खाली तोच जात नाही. धर्म सोडून तोच वागत नाही. आणि धर्माच्या पुढं वृत्ती नाही तशी वागायची. म्हणून ती धर्मातच राहते, धर्म सोडत नाही. मग त्या धर्मात राहून तो जीवनमुक्तीचा आनंद भोगीत असतो. बाधितानुवृत्तीनं, त्याला म्हणतात बाधितानुवृत्ती. तीच बाधितानुवृत्ती शास्त्र संपादन केल्याच्या नंतर प्राप्त होते. आणि शास्त्र संपादन करणे म्हणजेच ब्रह्मज्ञानाचा उपदेश घेणे. तेच या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची प्रत्यक्षताची सिद्धी सांगतात की ब्रह्मज्ञान होऊ शकतं. मग हे सांगत असताना श्रीगुरु शिष्याला हे सांगत असताना की जे वृत्तीला ज्ञान जे होतं अंतःकरणामध्ये, वृत्तीकडून जे ज्ञान होतं ते इंद्रिय संबंधानंही होतं आणि इंद्रिय वाचूनही होतं. असा नियम नाही की इंद्रिय लागतातच ज्ञान होण्यासाठी. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं की इंद्रियाने दशम तू आहेस, 10वा तूच आहेस, असं कानानं शब्द ऐकल्याबरोबर जो 10वा हरवला होता त्याचं ज्ञान झालं. ज्ञान कशानं झालं? कानानं झालं, है का नाही? पण सुखदुःखकार वृत्ती ज्यावेळेस अंतःकरणात होते, सुखदुःखाची अंतःकरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते सुखदुःखाकार झालेलं अंतःकरण हे कोण्या इंद्रिय ज्ञानानं होतं? कोणत्याच नाही. तेच सांगायचंय आता आज. या शब्दाने कोठे कोठे वृत्तीचा विषयाशी संबंध शब्दानेही होतो आणि त्यानं ज्ञान होते.
आणि चक्षुरादी इंद्रियांची जरुरी लागते, पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिया वाचूनही होते. सुखदुःखाचे जे ज्ञान होते ते इंद्रिया वाचून होते आणि काही ज्ञान इंद्रियानंही होतात. म्हणजे असा नियम करता येत नाही की इंद्रियानंच ज्ञान होतं म्हणून, इंद्रियच लागतात म्हणून. कारण यांनी शंका काय विचारलेली आहे की इंद्रिय ही बाह्य पदार्थाचं ज्ञान घेता वेळस ह्या इंद्रिय संबंधानं ज्ञान होतंय. हे बाह्य ज्ञान जे व्हायले ते कशानं व्हायले? इंद्रिय संबंधानं व्हायले. आणि जे बाह्य जे ज्ञान व्हायले त्याच ज्ञानानं म्हणजे इंद्रियाच्या ज्ञानानं जर ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायचंय, कशाचं घ्यायचंय? ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायचंय, तर ते ब्रह्म आकारवान असावं. तर डोळ्याच्या इंद्रियानं वृत्तीनं त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होईल. पण तुम्ही तर म्हणता की ते अवयवान नाही, निरावयवान आहे, ते निर्गुण आहे, ते सगुण नाही. मग तुम्ही असे लक्षण सांगता तर हे इंद्रियाच्या प्रत्यक्ष ज्ञानानं त्याचं ज्ञान कसं होईल? आणि जर निर्गुण आहे त्याचं ज्ञान होण्यासाठी ह्या इंद्रियाचा काही उपयोग होत नाही. म्हणून सद्गुरू म्हणले की बाबा अगोदर हे लक्षात घे की इंद्रियानं ज्ञान होतंय असा काही नियम नाही. इंद्रिया वाचून ही ज्ञान होतंय. सुखदुःखाचं ज्ञान कुठे होतंय? अंतःकरणात होतंय. कशानं व्हायलंय ते? कोण्या इंद्रियानं झालं? इंद्रिया वाचूनच झाले ना. मग तसं ब्रह्माचं ज्ञान हे इंद्रिया वाचून न व्हायला काय झालं? पण आम्ही तसं काय म्हणत नाहीत की इंद्रियानं होतच नाही म्हणून. पण इंद्रियानंच होतं प्रत्यक्ष ज्ञान असा आमचा काही नियम नाही. आणि तू तेच नियम धरून बसलास. तो नियम सोडून दे. इंद्रिया वाचून हे ज्ञान होतंय असं त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि मग म्हणाले सुखदुःख त्याचप्रमाणे प्रमात्याच्या अंतःकरण भागामध्ये, प्रमात्याच्या प्रमात्याचा भाग कोणता आहे? अंतःकरण आहे. आणि त्या अंतःकरणाच्या भागात म्हणजे अंतःकरणात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून, अनुकूल हे विषय पाहून किंवा ऐकून, कानाने ऐकून किंवा डोळ्याने पाहून सुखदुःख उत्पन्न होते. इंद्रियानं ज्यावेळेस आपण वृत्तीनं बाहेरचं ज्ञान घेतो इंद्रियाद्वारा, त्यावेळेस अनुकूल विषय असेल तर सुख होतं आणि प्रतिकूल विषय असेल तर आहे का नाही. जर गाय समोरून आली तर सुख होतं आणि त्याचं दर्शनही घेतो माणूस. का म्हणतं? अनुकूल आहे. आणि समोरून वाघ आला तर पळून जातो, तिथं थांबत बी नाही. त्याला वाघ सुद्धा म्हणा येत नाही, कारण ते प्रतिकूल आहे. त्याच्यापासून दुःख होते. मग ते गायपासून झालेलं सुख आणि वाघापासून झालेलं दुःख हे इंद्रियामध्ये आहे का? अंतःकरणात हे सुख दुःख होतात. मग तसं हे अनुकूल विषय प्रतिकूल विषय हे इंद्रियाच्या वृत्तीमार्फत पाहून सुखदुःखे जशी होतात, तसंच स्मृती ज्ञानानंही सुखदुःखे अंतःकरणात होतात. त्या स्मृती ज्ञानाला इंद्रियाचा संबंध नसतो. कारण पूर्वी जे आपण अनुभवलेले आहेत सुखदुःख पूर्वी, आणि त्याचं स्मरण झालं आणि त्याचे सुखदुःख होतात त्याला अंतःकरणामध्ये. पण स्मृतीनं सुख होतच आणि दुःख होतच असाही नियम नाही. ती स्मृती जर परिणामाला पावली असेल कशाच्या? त्या पूर्वसंस्काराच्या.
जर परिणामाला पावली, तिनं तो एकदेशी स्थितत्व धरलं असल, तर त्या ठिकाणी तिला सुखदुःख होती. पण जर त्या वृत्तीनं मूळच्या पाहिलेल्या संस्काराशी तादात्म्य नाही ठेवलं, तर त्याला सुखदुःखे होणार नाही, स्मरण होईल. उदाहरण सांगितलं त्यानं. आपण जर समजा 5-6 महिन्याखाली शेतामध्ये वाघ पाहून आपण भेऊन पळून आलो होतो, आणि त्यावेळेस दरदर घाम आला होता, इतकी भीती वाटली होती, दात खिळ्या बसू लागल्या, दवाखान्यात न्यावं लागलं, भेवपान लागलं, इतकं दुःख झालं ते पाहून. मग त्यावेळेस ते किती दुःख झालं होतं. आणि मग काही काळानं 5-6 महिन्यानं कोणतरी म्हणलं, तेव्हा तुला काय झालं, तुला दवाखान्यात नेलं होतं, दात खिळ्या बसू लागल्या म्हण, मला काय माहितच नाही. अगं ती म्हणली, त्यावेळेस मला वाघ आढळला होता. स्मरण झालं का नाही पहिलं त्या काळात, मागच्या काळातलं. मग त्या वाघाचं स्मरण झालं, आता तिला तसं व्हायलंय का, दुःख व्हायलंय का आता? मन स्मृतीपासून दुःख होतंय का? आणि जर समजा ते अंतःकरण वृत्ती, तीच वृत्ती स्मृतीपासून कशी दुःखरूप होते. एखादीचा जर मुलगा हा चांगला मोठा होऊन वारला असला, तर तिला त्या काळात मेलेला, त्या काळाचं जर स्मरण झालं पुत्र वारल्याचं, तर तिला दुःख होतंय. कधी होतंय? जर त्या वृत्तीनं त्या विषयाशी ऐक्य केलं, एकरूपता जर धरली, तर त्या ठिकाणी ती भावुक होईल, है की नाही? पण असा नियम आहे का स्मृतीपासून दुःख सुख होतातच म्हणून? जर समजा पहिल्या दृष्टांतासारखं वाघ जर आपण अगोदर पाहिलाय आणि आता स्मरण झालं, त्यावेळेस भीती वाटली होती 5-6 महिन्याच्या काळात, त्यावेळेस भीती वाटली होती. पण आता जर समजा त्याचं स्मरण झालं, तर भीती वाटते का आता? मग तसा काही नियम आहे का? तसा काही नियम नाही. पण सुखदुःख जे होतात ते अंतःकरणातच होतात. मग अंतःकरणात जे उत्पन्न होतात ते सुखदुःख, आणि म्हणून अंतःकरण वर्तीचे आणि सुखदुःखाचे एकदेशी स्थितत्व याकरता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रियाची जरुरी नाही. त्या सुखदुःखाला इंद्रियाची काही गरज आहे का? म्हणजे इंद्रिया वाचून हे सुखदुःख होतात, हे त्यांनी या ठिकाणी पटवून दिले. म्हणजेच अंतःकरणामध्ये इंद्रिया वाचून ज्ञानाची उत्पत्ती होते. मग आता अंतःकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होते ना, आणि ज्ञानाचं स्वरूप काय आहे जाणून देणे. कुणाला? प्रमात्याला. कारण ते ज्ञान कुणाचं आहे? प्रमात्याचं आहे. मग प्रमात्याला ज्ञान जे स्वतःच नाही तेच त्याला त्याचं ज्ञान करून द्यायचंय. प्रमात्यालाच त्याचं ज्ञान त्याला नाही, आणि तेच वृत्तीच्या योगानं त्याला करून द्यायचं. कारण वृत्तीचा स्वभाव कसा आहे? ज्ञानाकार ती होती, ज्ञानाकार होती, तिचा स्वभावच आहे ना ते ज्ञानाकार. कारण अंतःकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होती. अंतःकरण सत्वगुणाचं आहे, पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणाचा तो अंश आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती होते, आणि हे सगळं माया कार्य आहे. काय होणार नाही तिथं? हे माया कार्य असल्यामुळे अंतःकरण तिथं काय होणार नाही. त्या जीवाला मुक्तही होता येते आणि त्या जीवाला बद्धही होता येते. म्हणजेच हे मनमाडासारखं काय आहे? स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे मनमाडासारखं. मनमाडाहून कोण्या बी याला जात, राज्यात जाता येतं. मनमाडा असं स्टेशन जंक्शन आहे, तिथून चौकडच जाता येतंय. तसं हे मनुष्य देहाचं अंतःकरण असं आहे की तुम्हाला जिथं जाता येते का, जायचंय का, तिथं जाता येते. हा, कारण नरकालाही आपण मग त्या जाता येत नाही.
या मनुष्य देहात येऊनच पापजन्य कर्म करावे लागतात आणि नरकाला जाता येते. मग म्हणून आपल्याला कोण्या गाडीत बसायचंय? कारण इथून सगळीकडे गाड्या जाणार आहेत. ह्या अंतःकरणातून सगळी जिकडं म्हणता तुम्ही जशी कल्पना करता तिकडं गाडी आहे. कारण अंतःकरण हे सब स्टेशन कसं आहे, जिकडं म्हणलं तिकडं. आणि मग आपल्याला कोण्या गाडीत बसायचंय हे आपण शहाणपणानं विचार करून बसावं. हा, विवेक विचार करून बसावं आपल्याला कोण्या गाडीत बसायचंय. आणि जर आपण कोणाला न विचारता, विवेक नाही आपल्याजवळ, आणि कोणाला न विचारता आपण कोण्याही गाडीत जर बसलो तर मग ती गाडी कुठे जाणार आहे, काय सांगावं तिचं? आणि मग ती गाडी आपल्याला कुठे नेणार आहे याचंही काय कळत नाही. मग गाडी जिकडं जाईन तिकडंच का? आणि तसं नाही तर कसं आहे जीवाचं? आता कोण्याही गाडीत बसायचं आणि ते जिकडं जाईन हे का नाही. कोणताही महाराज येऊ, कीर्तन ऐकायचं, नुसतं ऐकायचं आणि तिथंच झटकून यायचं. हा हा, नसलेला जाळ संघ कशाला? आणि येरी तरी ते चिटकायसारखं काही सांगतही नाही. त्यानं झटकू द्या ना किती बी. त्याचं जर समजा ते सुलोचन चांगलं चिटकायचं असलं तर मग हे कोणाकडे दोष आहे? ऐकणाऱ्याकडे दोष आहे का सांगणाऱ्याकडे दोष आहे? आमच्याकडंच का? खरंच आहे ते. कारण धुरा ज्याच्या मानावर आहे का दोष त्यालाच लागत असतो. जो काही व्रतीचा पालट होईल असं सांगत नाही. कारण जीव तर अगोदरच का आहे तर बद्ध येत आणि विचारहीन येत, ज्ञानहीन येत. त्याला काय करायचंय आणि काय नाही करायचं हे अजिबात ज्ञान नाही. आणि कशासाठी करायचंय हे तर लांबच राहिलं. जन्माला कशासाठी आलो, इथे येऊन काय करायचंय आणि नंतर कुठं जायचंय याचा काय आहे का त्याच्याकडे काही प्रश्न उत्तर? मग तो केवळ चिखलाचा गोळा आहे. त्याला ज्याच्या मानावर धुरायत का त्यानं जसा घडविला तसा तो होईल. चिखलाचा गोळा आहे, तुम्ही जसा वळविता तो चिखल तसा वळणार आहे. म्हणून समोरच्याला जे शास्त्र सांगायले, संत सांगायलेत, वेद सांगायलाय, त्यांचं जे मनोगत आहे तेच मनोगत समोरच्याला सांगावं लागेल. मग कोणी म्हणेल जर त्यांना नाही पटलं तर? मग नाही पटलं तर मग काय त्यांना काय जोक सांगायचं का, हसवायचं का, खिदळायचं का? मग तिथं नाही पटलं तर नाही, पण खरं तर सांगावं लागेल ना. त्याला कळत नाही म्हणून खोटं सांगायचं का? कळत नाही म्हणून? आता लहानाल्या लेकराला कळत नाही. लहानाल्या लेकराला तान्या लेकराला कळत आहे का? आणि मग त्याला कळत नाही म्हणल्यावर मग साखरेच्या ऐवजी माती टाकायची का भातात त्याच्या? त्याला काय कळायला? हे व्यवहार जमत आहे का? मग तसाच आहे हा पण व्यवहार. समोर कशासाठी आलेला आहे? तो ऐकण्यासाठी आलाय. आणि त्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. कारण तो दुकानात त्रासलेला आहे म्हणून त्याला सुखाच्या गोष्टी सांगाव्या लागतील ना. कशानं सुख मिळेल याचा उपाय सांगावा लागेल. संतांना जे सांगितलंय तेच सांगायचं आहे ना, का पदरचा सांगायचं आहे? जे संतांना सांगितलेलं आहे, वेदानं सांगितलेलं तेच सांगायचं आहे ना. बरं काय कुठून कमवून आणायचं बी नाही, फक्त दाखवायचंय. हे संतांना असं सांगितलंय बाबा, हे वेदानं असं सांगितलंय, शास्त्र असं सांगायलेत. बघ आता तुला जर विचार करायचा असला, तुला मोक्षाला जायचंय का स्वर्गाला जायचंय का वैकुंठाला जायचंय का सत्य लोकाला जायचंय, आम्ही कशाला म्हणाल? हेच तर खूप आहे.
कारण जे तो नरक हा न शब्दापासून त्याचं नामकरण झालेलं आहे, न शब्दापासून. कारण तो जो अर्क आहे तो नकारात्मक आहे. अर्क म्हणजे रस. अर्क कशाला म्हणतात? रसाला. तो रस कसा आहे? नकारात्मक आहे. आणि जे ब्रह्मरस आहे ते सकारात्मक आहे. म्हणून सेवन जो करायला आहे, आताचा जो संसारिक आहे त्याच्या सेवनात ते नरकच आहे. आता सध्या वर्तमान काळात सुद्धा नरक कुठे दुसरीकडे आहे का? नरकाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे इथं, पण तशी पाहण्याची दृष्टी असावी. स्वर्गाचं प्रत्यक्ष ज्ञान इथंच आहे, पण तशी दृष्टी यावी लागते. वैकुंठाचंही प्रत्यक्ष इथंच होतंय, स्वर्गाचंही इथंच होतंय. आणि मोक्षाचं काय इथून बाहेर कुठं जावं लागतंय का? मग हे प्रत्यक्षाचं ज्ञान व्हायला लागलंय. ह्याच इंद्रियानं आपल्याला हे प्रत्यक्ष ज्ञान व्हालंय. ह्या जगतामध्ये सगळे भुवन आहेत, 14 भुवन जे आहेत का ते इथंच आहेत, पण तशी दृष्टी यावी लागते. पण ती दृष्टी कशाने येते? तर शास्त्र श्रवणाने येते. इतर तुम्ही कितीही प्रयत्न केले, ज्ञाने विनयके उपाय करीशी जितुके तीही गुंपशी आदिके रुखीये. ज्ञानेश्वरीमध्येच माऊलीने सांगितलंय की ज्ञाना वाचून दुसरा कोणताच उपाय नाही. किती नाना प्रकारचे उपाय तुम्ही करून बघा, आणि करून बघितलेत, हे बघायले तर योगापर्यंत गेले तर काय काय त्यांचा उपाय काय आहे हे असं का म्हणले? तर ज्ञानच हे उपाय का सांगितलाय? कारण सत्कर्म आणि उपासना हेही उपाय सांगितलेले आहेत. सत्कर्म, उपासना हेही उपाय सांगितले. तर श्रवण, मनन, निधिध्यासन हेही उपाय सांगितले. तर योग हेही उपाय सांगितलेला आहे का नाही? मग हे जे उपाय सांगितलेले आहेत, ह्या उपायानं काय होतंय? मोक्ष मिळतो का याने? ही साधनं जी आहेत, ही जी साधनं आहेत, ही साधनं आपणाला ज्ञानाचा अधिकार आणून देणारी आहेत. ही साधनं कशी इथं? म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष कसं होईल ह्या अधिकाराचं बनविणार आहेत ते. पण त्यानं आपणाला ज्ञान होणार नाही, कारण ती दूरची साधन आहेत. मग अंतकरण जे साधन, अंतरंग जे साधन आहे, एकदम जवळचं साधन, ते ज्ञान आहे. तत्वम पदार्थ शोधन. तत् म्हणजे ते, पदार्थ म्हणजे ब्रह्म, आणि त्याचं शोधन म्हणजे ते पाहणं. त्या ज्ञानानं त्या ब्रह्माचं ज्ञान करून घेणं. आणि ज्ञान याला जे काही सहाय्यकारी साधन आहे ती वृत्ती मानायचं. वृत्ती हे साधनच मानायचं. आणि ती वृत्ती निर्विकार असावी लागते. विकारासहित वृत्ती ते ब्रह्म जाणत नाही. निर्विकार वृत्ती पाहिजे. दोषजन्य वृत्ती चालत नाही. ती वृत्ती शुद्ध असावी लागते आणि सत्वगुणी असावी लागते, सात्विक असावी लागते. शुद्धता आणि सात्विकता अशी वृत्ती पावित्र्य करून, पवित्र वृत्तीच त्या पवित्र असणाऱ्या ब्रह्माला जाणेल, आत्मस्वरूपाला जाणेल. आणि ते ब्रह्म जे आहे, आत्मस्वरूप जे आहे का, ते आपण आहोत. म्हणजे आपल्याला जर आपलीच वृत्तीला जाणून घ्यायचा असेल, आपल्यालाच जाणायचा असेल, इथं जाणणारा दुसरा आहे का कोणी? जाणणाराही तोच आहे. आणि जे जाणायचंय का तेही तोच आहे. म्हणजे आपल्यालाच आपल्याला कळून घ्यायचंय.
आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. संसार बंधन सोडल्याशिवाय, आता सोडा सोडा हे जे म्हणालेत का, आता सोडा म्हणलं की काय काय, आता हे वैरागी हे जे घर सोडून जातेत, हे विवेक वाचून जातेत. आणि संतांनी तसं नाही सांगितलं, म्हणजे त्याचा बात करा म्हणून सांगितलंय. सोडायचं म्हणजे कसं सांगितलंय, त्याचा बात करायचा आहे, त्याचं मिथ्यात्व जाणं. आणि मिथ्यात्वातून वैराग्य होणं हे बाद निश्चयाला कारण असतं. बादाचा निश्चय होतो, म्हणजेच अंतःकरणवरती बाधित अनुवृत्ती होत असते. ती वृत्ती, तिची वृत्ती, जे निगती वृत्ती, सारखी वृत्ती निघालेली आहेत ना, ती निघताच ती वृत्ती अनुवृत्तीनं निघते. अनुवृत्ती म्हणजे अणु जे आहे स्वरूप आपलं, अणुस्वरूपानंच निघते, म्हणजे ब्रह्मरूपानं निघते. त्याला अनुवृत्ती म्हणायचं. वृत्ती, अनुवृत्ती, निवृत्ती, प्रवृत्ती, ह्या ज्या वृत्तीचे प्रकार आहेत, तिच्या तिच्या कार्यावर अवलंबून आहेत ते प्रकार तिचे. म्हणून अनुवृत्तीनं निघणारी वृत्ती ही ब्रह्माकारच आहे. आणि जी निवृत्त वृत्ती आहे तीही ब्रह्मरूपच आहे, पण निवृत्ती हा विषय आहे तिच्या, तो विषयही राहू नये. निवृत्ती हे विशेषीकरण आहे. ते विशेषीकरण तेही जावं लागतं, म्हणजे ते ज्ञानाकार आहे. मग ते ज्ञानाकार, तिचं जे स्वरूप आहे त्या वृत्तीचं, त्या ज्ञानामध्ये मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे अशी ती वृत्ती घोकीत राहती, स्मरित राहती, स्मरणामध्ये राहतय की मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. मग वेदांत शास्त्र म्हणतंय, तुझी ही ब्रह्माकार झालेली वृत्ती आहे ना, ही वृत्ती शांत कर, स्थिर कर. हा त्या ठिकाणी जो स्फुरण जे व्हायले ते स्फुरण होऊ नये, कारण तो दोष आहे. मी ब्रह्मरूप आहे हे म्हणणं दोष आहे. का दोष आहे, तर तूच तितकाच ब्रह्मरूप आहेस का? मग योग्यात तुझ्यात काय फरक आहे? योगी स्वतःला आत्माचं ज्ञान समजतात, आणि तूही तुझ्या पुरताच तू ब्रह्म, मी ब्रह्म म्हणायलास. मी तेवढाच ब्रह्म आहे का? ब्रह्म व्यापक आहे, मग तेच मी व्यापक कर. तो जो मी म्हणायलास ना, जे मी सर्व म्हणून असं कर. आमचा प्रकृती पैल कडील भाव, कल्पनेविन लागशी पाहू. तो कल्पनेनच मी म्हणायलाय. मी जे म्हणायला तो कशाने म्हणायलाय? मग ती मायावृत्ती झाली. ती ब्रह्मवृत्ती म्हणता येत नाही त्याला. मी ब्रह्मरूप आहे ही जरी त्याला वाटत असेल की मी ब्रह्मरूप आहे असं मला वाटायलंय, पण ती मायावृत्ती आहे. मग तीही वृत्ती राहू नये, कारण ती वृत्ती सामान्य व्हायला पाहिजे. मग ती वृत्ती ज्यावेळेस सामान्य झाली त्याची, मग त्याला त्या ठिकाणी मी ब्रह्मरूप आहे याचा जरी आठव नसला तरी तो ब्रह्मरूपच आहे. त्याला आठव जरी नसला तरी ब्रह्मरूपच आहे, आणि आठव जरी असला मग आठव ठेवण्याची काय गरज आहे? कारण आठव ही नाठव ही त्याचा काय झालाय? ब्रह्मरूप झालाय. कारण तो स्वयमेव पांडुरंग झाला. आठव नाठव गेला, भाव आणि अभाव, भावही गेला आणि अभावही गेला. आता भाव, आठव म्हणजे हा भाव झाला, हा, आणि अभाव म्हणजे नाठव झाला. मग हे अभावही जायला पाहिजे आणि भावही राहायला नाही पाहिजे. भावाभावातीत ज्यावेळेस आपली वृत्ती होते, भावाभावात ज्यावेळेस आता आपली एखादी गाडी घेतलेली आपण, आपला तिच्या ठिकाणी काय आहे? भाव आहे, हे का नाही? पण तीच गाडी जर विकली आणि त्या विकणाऱ्यानं पुन्हा आणली आपल्या दारापुढे, आपला तिच्या ठिकाणी भाव राहतो का? मग काय राहतो? अभाव राहतो. मग माऊली म्हणतात तो अभावही राहू नये.
तो अभाव सुद्धा राहू नये. जर अभाव राहिला म्हणावं आता ही माझी नाही, आता माझी ही नाही, असं जर तू म्हणणं असेल तर ती बद्धताच आहे. तुझी नाही तर तू म्हणायलाच कशाला? तू विकलीस ना, तू विकली ना. आता तुझा त्याच्या ठिकाणी भाव जसा नाही का तसा अभाव सुद्धा नको ना. मग एखाद्या स्त्रीचं एखाद्या पुरुषाशी लग्न झालं आणि मग त्याच्या ठिकाणी त्या पुरुषाचा त्या स्त्रीच्या ठिकाणी भाव झाला की माझी ही पत्नी आहे म्हणून. भाव रूपानं तो काय म्हणेल, ही माझी पत्नी आहे. पण काही कारणास्तव त्यांच्या दोघांचं काय झालं, तिरपटलं आणि एकूण एकाला त्यानं काय दिलं, ते फारकती फिरकती दिल्या. आणि जर पुन्हा त्याला कुठं शहरामध्ये कुठं ती पत्नी दिसली तर त्याला वाटावं का ही माझी पत्नी म्हणून? पण तो त्यावेळेस विचार करतो, नाही आता मी फारकत दिलेली, आता ही माझी पत्नी नाही, ही बायको नाही किंवा आहे, अगोदर होती है का नाही, तिच्यावरचा भाव त्यानं सोडून द्याला. आणि मग ज्यावेळेस पुन्हा भेटली तर त्या ठिकाणी त्याचा भाव होईल का ही माझी पत्नी म्हणून? नाही. मग काय होईल, आबा होईल, ही माझी पत्नी नाही, ही माझी आता नाही. पण ते नाही तरी म्हणायलाच का? नाही म्हणण्याची काय गरज आहे? नाही म्हणला तरी दोष आहे आणि तिथं आहे म्हणला तरी. तसं या जगताविषयी आपली जी आसक्ती झाली आहे, या जगताला आहे म्हणणंही दोष आहे आणि नाही म्हणणंही. नाही म्हणावं तरी दोष लागायला आणि आहे म्हणावं तरी. आणि मग कसं राहायचं, काहीच म्हणायचं नाही याला. हे कसं आहे, अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणल्यावर काहीच लागत नाही. त्या कोर्टामध्ये जर गेलोत ना, मग आपलं कोणीतरी साक्षी म्हणून नाव दिलेलं असतंय, मग आपल्याला त्या ठिकाणी बोलावणं येतंय. त्यावेळेस मग तो न्यायाधीश म्हणतो, वकील म्हणतो, का हो तुमच्या देखतीने याला मारलंय का? तुम्ही हो म्हणलात तरी तुमची विचारपूस होती आणि नाही म्हणलात तरी विचारपूस होती. मग म्हणायला काय पाहिजे, मला माहित नाही. काय म्हणायला पाहिजे, मला काही माहित नाही. नाही जर म्हणाला तरी ते म्हणतात तुला कसं काय माहित नाही ते सांग. मग ते सांगावं लागतंय कसं माहित नाही ते. तसं माझी ही बायको नाही असं जर म्हणालं तरी दुसरा विचारतो तुझी कामून नाही ते सांग. मग कामून नाही ते सांगायची पाळीच येऊ नये म्हणून माझी नाही हेही म्हणणं दोषच आहे आणि माझी आहे म्हणणंही. मग तसं ह्या जगतातलं जितकं म्हणून काय माझं माझं आपण म्हणतो ना, ते माझंही बी म्हणू नये आणि माझं नाही बी म्हणू नये. माझं नाही म्हणू नये आणि माझं, कारण ते तुमचं नाही बी आणि तुमचं आहेही. मग आहे तर कसं आहे, बाधित अनुवृत्तीनं आहे, मिथ्यात्वानं आहे. असं जर असलं तर दोष लागत नाही, है का नाही? आणि मग जर अशी वृत्ती झाली तर ती ब्रह्म अनुभवाला प्राप्त होती. आणि जर दोषाने युक्त म्हणजेच हे माझंय म्हणलं तर तुमची वृत्ती तिथं राहिली, मग ती ब्रह्माकार कशी होईल, ती ब्रह्माला कसं जाणील? मग वृत्तीला पावित्र्यता येण्यासाठी ती वृत्ती दोष रहित करावी लागते आणि तीच वृत्ती ब्रह्माला जाणते. कोणतीही वृत्ती ब्रह्माला जाणत नाही आणि म्हणूनच अपरोक्ष ज्ञान होत नाही. एवढे हे जे काही फिरायलेत लोक सांगत, हे फिरायलेत ना, हे फिरत सांगण्याचा हा नियम आहे का?
फिरून फिरून सांगण्यात कोणाला काही बोध होईल का? जर समजा एखाद्या चाकाला असं दाबण ठोकलं चाकाला आणि ते चाक फिरलं आणि गड्याला म्हणलं त्या दाबण्याला सुतळी वो बरं, त्या दाबणात सुतळी वो. आता फिरत्या चाकावर ते दाबण बी फिरायले तर त्याच्या सुतळी वावता येईल का? मग व्यवहार वृत्तीचा कशात होतय? स्थिरतेत होतय. ज्या वेळेस वृत्ती स्थिर होईल का त्या स्थिर वृत्तीमध्ये ज्ञान होतंय. म्हणून परमार्थ करायचा म्हणजे वृत्ती स्थिर करायची. अगोदर वृत्ती चंचल आहे आणि चंचल वृत्तीमध्ये दुःख होत असतं. दुःखाला का पावायली? ती चंचल आहे म्हणून तिला स्थिर करायचंय आणि स्थिर करणं हेच परमार्थ आहे. मग कशाने होईल? मग तुम्ही जप करा, सत्कर्म करा, उपासना करा, हे साधन येत कशाची? वृत्तीला स्थिर करण्याची. आणि ती एकदा स्थिर झाली असा आपल्याला अनुभव आला किंवा पटकन सुतळी ओवाळायची दाबनामध्ये द्या, पटकन ती वृत्ती त्या ब्रह्मामध्ये ओवून घालायची. विश्वपट ब्रह्मद्वारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजाला उपदेश करताना म्हणाले. तर त्यांचं नाटक होतं पण ते उपदेश आपल्याला आहे. ज्ञानेश्वरानं ताटी लावून घेतली म्हणजे जीवानं ताटी लावून घेतली. तो ज्ञानरूपच आहे. जीव कोण आहे? ज्ञानरूपच आहे. आणि त्यानं ताटी लावून घेतली म्हणजेच आवरण त्यानं घेतलेलं आहे, पांघरून घेतलंय अज्ञानाचं. आणि त्या अज्ञानाचं पांघरून काढून टाका म्हणती कोण? मुक्ताबाई. ती ज्ञानेश्वर महाराजाला म्हणाली का आपल्याला? ते निमित्त आहे. कारण बोलायचं म्हणलं काहीतरी निमित्ताशिवाय बोलताच येत नाही. मग माऊली म्हणले मी ताटी लावून घेतो, तो अभंग कर. असंच असन किंवा आता ज्ञान उपजताच ज्ञानी हे वर्म जाणवणे. ज्ञानेश्वर महाराज उपदेशात कसे येत आणि त्यांना उपदेशाची गरज पडेल का? आणि मग असा विचार होऊ नये का आपला की ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानी होते आणि ते ताटी लावून बसलेले होते. मग हे काय केलंय? कोणासाठी केलंय? हे जीवासाठी केलंय. हे जीवानं वळकाव ना. मग ज्याच्यासाठी ज्यानं केलंय त्यालाच कळा नाही. ज्याच्यासाठी केलंय का त्याला कळा नाही हे आपल्यासाठी केलंय म्हणून. आणि जे न केलंय ते आता इथं नाही. पण त्यानं जे करून ठेवलेलं ते आहे का नाही? ते नाही पण करून ठेवलेलं आहे का नाही? मग ते करून ठेवलेलं कोणासाठी? करून ठेवलंय ना ते. अहो बायको म्हणली मला माहेरला जायचंय, तुम्हाला आजिळाचा स्वयंपाक करून ठेवते आणि संध्याकाळी मी वापस येते. तिनं करून ठेवलंय आणि ती निघून गेली. मग ते करून ठेवलेलं कोणासाठी? नवऱ्यासाठीच आहे ना. मग त्या येड्यानं म्हणावं ना हे मायासाठीच करून ठेवलंय हे मी खाऊ. मग हे संतांना करून ठेवलेलं आहे हे त्याला येड्याला वाटावं ना हे आपल्यासाठीच आहे म्हणून. पण काही काही असे म्हणतात की नाही ना ते आपल्यासाठी नाही. ते अहो आता ज्ञानेश्वरी पूजायचा ग्रंथ झालाय, पूजायचा. आणि अमृत अनुभव तर माहितच नाही. चांगदेव 65 त्याच्या तर गयामध्येच नाही काय येत ते. मग ज्ञानेश्वर महाराजांना इतकं त्यांना डोक्यावर घ्यायचं. पण ते काय आहेत, ते कोण आहेत आणि त्यानं काय केलंय आणि कोणासाठी केलंय मग ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी काय सांगितलंय हे ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी उघडून पाहू त्यावेळेस आपल्याला कळत ज्ञानेश्वर महाराज कोण होते. त्यांच्या कार्यावरून कारणाची सिद्धी लागत असते. हा सिद्धांत आहे. कार्यावरून कारणाची सिद्धी लागते. तसं संतांचं मनोगत जाणण्यासाठी संतच व्हावं लागतंय. संत कधी कळतील? संत झाल्याच्या नंतर.
म्हणून तर मुमुक्षु व्हावं लागतंय. आणि मुमुक्षु हा संतच होतो. मुमुक्षु झाल्याशिवाय संत होताच येत नाही. कारण मुमुक्षु हा शुद्ध बुद्धिवान असतो. त्याच बुद्धीमध्ये संतत्व निर्माण होत असतं. आणि तशा बुद्धीनं जर परमार्थ केला तर त्याला ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होतंय. आणि एकदा ब्रह्माचं प्रत्यक्ष एकदा जरी झालं तरी बी त्याचं काम झालं एकदाच. आणि दोनदा जर म्हणलं तर मग ते बी चुकलं. मग ते एकदाच होत असतंय. ब्रह्माचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान, आपण आपलं ज्ञान एकदाच होईल ना. पुन्हा पुन्हा आपलं ज्ञान व्हायला म्हणलं आपण आपलंच ज्ञान झालं. मग ते इसरायले कसं काय इसरायले कोण इसरायले? तो स्वतःच विसरायलाय. कोणाला विसरायलाय? स्वतःलाच विसरायला. असं कधी होईल का? आपल्याच वरल्या खिशात ठेवलेले पैसे आणि 17 बाऱ्या काढायचे मोजायचे. 17 बाऱ्या काढून मोजायचे. आता तोच मोजायला आणि त्याच्याच खिशात ठेवायलाय. हा, आणि मग सारखं तसं जर करू लागला तर नाही का लोक म्हणायचे येडं झालाय. एकदा मोजले हे एकदा मोजावं लागते ना किती काय. पण 17 बाऱ्या मग ते पाकिट पिलर बघते तर अरे ह्याच्याजवळ पैसे आहेत. मग पाकिट पिलर पैसे ठेवीन का त्याच्याजवळ? ते कवा हानीन म्हणून काय पत्ता सुद्धा लागू देत नाही. तसे हे विषय आहेत ना, हे विषय कधी वळते द्यायला काय सांगता येत नाही. म्हणून एकदा जे झालं की ते पक्क व्हायला पाहिजे. आणि पक्क व्हायला असंच ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणून जे काही आपल्याला ब्रह्माचं प्रत्यक्ष करून घ्यायचं आहे ते कशानं करून घ्यायचंय? वृत्तीच्या सहाय्यानं. मग ती वृत्ती कशी व्हायला पाहिजे? शुद्ध व्हायला पाहिजे. शुद्ध वृत्ती कशानं होईल? श्रवण मननानं होईल. श्रवण मनन कुठे होतंय? जिथं सत्य ज्ञान सांगितलं जाते का तिथं श्रवण मनन होत असतं. आणि जिथं सत्य ज्ञान सांगितलं जाते का तो वेदांत शास्त्राचा विचार असतो. वेदांत शास्त्र वाचून दुसरीकडे कुठेच सत्य ज्ञान मिळणार नाही तुम्हाला. म्हणून ते ज्ञान संगतीत होत असतं. सत्य ज्ञान कुठे होतं? संगतीत होतं. आणि ती संगती वेदांत शास्त्रामधली व्हावी लागते. संगती ही अनेक नाना प्रकारच्या संगती आहेत. भजन करणाराची संगती आहे किंवा पुराण सांगणाऱ्यांची संगती आहे. आणि मग काही सत्य विकत घेणाराची संगती आहे. सत्य विकत घेते तर सत्य करून देते. अशी संगती जर झाली तर तिथं ब्रह्मज्ञान होईल का? मोक्षाची प्राप्ती होईल का त्यानं? मग संगती सत्संगती एक ओवी आठवायली. हा, सत्संगे शिष्य पालटती त्याची ब्रह्मरूप होती काहीतरी असं आहे. हा, ते याच्यातली भागवतामधली ओवी आहे. मग वृत्ती ही ज्ञानाकार होती कुठे? मध्येच. वृत्ती कुठे? अंतःकरणातच ज्ञानाकार व्हायला काय हरकत आहे का? आणि त्या अंतःकरणामध्ये चैतन्य आहे का नाही? प्रमाता चैतन्य तिथंच आहे. वृत्ती ही आहे का नाही? आणि ज्ञान ही म्हणजे ज्ञान विशेष करून घ्यायला वृत्ती तिथंच आहे का ना? म्हणजे ज्ञान उत्पन्न तिथंच होतंय, वृत्ती तिथंच आहे. आणि अंतःकरण ही सगळ्या आता एका जाग्यावर सगळं साहित्य सामुग्री सगळी फक्त कानात शब्द
यायची आवादी आहे की तू ब्रह्मरूप आहेस, किंवा अगोदर ऐकलेला महावाक्याचा उपदेश की तू सच्चिदानंद ब्रह्मरूपच आहेस, असा सद्गुरूनं सांगितलेला उपदेश आपल्याला त्याचं स्मरण झालं, आपल्याला त्याचं स्मरण झालं, तर त्या स्मरणामध्ये आपली वृत्ती, ते काय सांगायलंय वाक्य, काय सांगितलं होतं की तू ब्रह्मरूप आहेस. आता ह्या म्हणण्यामध्ये मी करता, मी भोगता याचा रास झाला का नाही, याची निवृत्ती झाली का नाही? हे वाक्य काय सांगायलंय? तू ब्रह्मरूपच आहेस. मग मी ब्रह्मरूप आहे त्यावेळेस त्या वृत्तीनं कशाचं ग्रहण करावं? वृत्तीनं बरं का, ती वृत्ती कशाचं ग्रहण करेल? त्या ठिकाणी वृत्तीला कोणचं ज्ञान होणार आहे? मी ब्रह्मरूप आहे असंच ग्रहण करेल ना ती. आणि ते ग्रहण कारण जे केलेलं आहे किंवा जी स्मृती, अनुभवातून निर्माण झालेली जी काही स्मृती आहे, त्या स्मृतीचं त्या ठिकाणी काय झाली? ज्ञानाची उत्पत्ती झाली आहे का नाही? स्मृती ज्ञानानं प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय होईल? प्रत्यक्ष ज्ञान त्या वृत्तीला तिथं उत्पन्न होणार ज्ञान, आणि ते ज्ञान उत्पन्न झालं की तेच मी आहे असा त्या ठिकाणी निश्चय जीवानं करायचा असतो. आणि ते ज्ञान उत्पन्न झालंय ना, आपण गपचिपला गपचिपच. काय की झालत वा, जर काहीतरी वेगळं होतं आणि ते गेलं. ज्यावेळेस वृत्ती उत्पन्न होते, वृत्ती उत्पन्न होते, विषयाकार विषयाकार होते, आणि त्या विषयापासून पुन्हा दुसऱ्या विषयाकडे जाते, कारण वृत्ती एका विषयावर राहत नाही. त्या विषयापासून ज्यावेळेस दुसऱ्या विषयाकडे जाते का, पहिला विषय सोडल्याशिवाय दुसरा विषय तिला धरा येत नाही. आणि त्या दोन्हीच्या मधात जो काही सामट असते, पहिला विषय सोडायचा आणि दुसरा विषय धरायचा, त्याच्या मधातली जी सामट आहे ते धरायचं, आणि तिथंच ब्रह्म गवसत. ब्रह्म कुठे, देव कुठे गवसन? त्या दोन्हीच्या मधात. याला संधी विग्रह म्हणतात. मग कृष्ण कोणाकडे गेले होते? सांदीपानीकडेच गेले होते, कारण तिथंच ज्ञान खरंय. गुरु तेच ब्रह्मत आहे, गुरुत्व तिथंच आहे, कारण गुरु ब्रह्मरूप आहे आणि गुरुत्व त्या ठिकाणी आहे. म्हणजेच जे काय गुरुत्व करायचं आहे, आकर्षण जे करायचं आहे वृत्तीचं, त्या ठिकाणी आकर्षण करायचं, वृत्तीला तिथं ठेवायचंय त्या ठिकाणी, कोण्या? त्या संधीमध्ये. आणि ती संधी निर्विकार आहे. वृत्तीची स्थिती, वृत्तीची स्थिती निर्विकार स्थिती तीच आहे. पूर्व विषयातून निघणे आणि दुसऱ्या विषयाला जाणे, आणि दुसऱ्या विषयाकार व्हायच्या अगोदर आणि पहिल्या विषयाला सोडण्याच्या नंतर. दुसरा विषय धरला नाही अजून तिनं, आणि त्यावेळेस ती रिकामी असते. तशा वृत्तीमध्ये जे काही ती भान करील ना वृत्ती, त्यावेळेस ते कोणतं भान करेल? निर्विकार भान करेल. तिथं तिला काही जाणता येणार नाही, पण काहीतरी एक आहे इतकं जाणणार, हे काहीतरी आहे. मग तिथं नाम नाही, रूप नाही, रंग नाही, गुण नाही, अशी जी वृत्ती आहे का, तीच वृत्ती ब्रह्मरूप आहे. ती वृत्तीच ब्रह्मरूप आहे, तिला व्हायची सुद्धा गरज नाही. वृत्ती रिकामी झाली की ती ब्रह्मरूप. आणि ती वृत्ती कशाच्या तरी विषयात भरली की मग ती वृत्ती मात्र ब्रह्मरूप मानता येत नाही, मग ती विषयाकार वृत्ती म्हणावं लागतं. म्हणून
इंद्रियाची आत जरुरी काय नाही. मग दिलेल्या बोधावरून वेदानं महावाक्याच्या उपदेशानं वेदाच्या महावाक्याच्या उपदेशाने वृत्ती ब्रह्मरूप व्हायला ब्रह्माच्या आकाराची व्हायला काही हरकत नाही. कधी अंतरीच जर ती वृत्ती बाहेर नाही निघाली विषयाकार नाही झाली आणि मध्ये तिला विषयाकार व्हायला काही हेच नाही ना विषयच नाहीत ना मला मग मध्ये काय आहे तर केवळ आत्मा आहे का नाही. कारण अंतःकरणामध्ये चौकड आभास मानलेला आहे. कारण विशिष्टता आपण मानला नाही आपण साभास मानलेलं आहे अंतःकरण आहे का नाही. आभासासहित अंतःकरण मानलेलं आहे. मग त्या ठिकाणी त्या आभासासहित अंतःकरण वृत्ती ही ब्रह्मरूपच आहे. पण तिनं दुसरा विषय घेऊ नये अशी निर्विकार वृत्ती जी आहे तीच ब्रह्मरूप आहे आणि ती ब्रह्माला जाणीती आहे का नाही. मग याकरता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रियाची जरुरी नाही. सुखदुःखाच्या ज्ञानाला इंद्रियाची गरज आहे का. जसे सुखदुःखाचं ज्ञान होते अंतःकरणात हे इंद्रिया वाचून होते. म्हणजे शिष्य जे म्हणला होता की इंद्रिया संबंधानेच ज्ञान होतंय आणि ब्रह्माचं ज्ञान मग इंद्रिया संबंधानं तर होणार नाही. मग इंद्रिय जाणीत नाहीत तर नका का जाणीत. इंद्रियावरून का बंद पडले का आपलं. इंद्रिया वाचून वृत्तीनं ज्ञान होते. एरी तरी इंद्रियातूनच वृत्ती जाणीती इंद्रिय कुठे जाणतात. म्हणून इंद्रियाची जरुरी नाही. आता सुखदुःखाची स्मृती होते सुखदुःखाची आठवण होते आपणाला तेव्हा अंतःकरण सुखदुःखे नसतात. स्मृती झाल्यावर अंतःकरण सुखदुःखी होत नाही. मग केव्हा होतंय. फक्त पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते. स्मृती जी उत्पन्न होती का आठवण जी येते का पहिल्या अनुभवावर ती उत्पन्न होती स्मृती. म्हणजे आठवण स्मृती म्हणजे काय आठवण पहिली ती आठवण कामून येते तर पहिल्या अनुभव असते म्हणून ती काहीतरी मग सजातीये विजातीये असे त्या ठिकाणी प्रत्यय येतात आणि त्या ठिकाणी ती उत्पन्न होते. मग त्या स्मृती ज्ञानाकार आता ती स्मृती काय होती अंतःकरणामध्ये आठवण निर्माण झाली ते ज्ञान उत्पन्न होणार ना स्मृती ज्ञान पूर्व संस्काराचं अंतःकरणात ते ज्ञान उत्पन्न होतंय है का नाही. मग ते ज्ञानाकार झालेली वृत्ती स्मृती ज्ञानाकार स्मृतीच्या ज्ञानाच्या आकाराची वृत्ती अंतःकरणाची वृत्ती ती होते त्यावेळेस सुखदुःखाकार होत नाही. ती वृत्ती त्याच्या आकाराची ज्यावेळेस होते त्यावेळेस ती सुखदुःखाकार होत नाही. म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. सुखदुःख होत नाहीत म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे तसा अनुभव घडत नाही. सुखदुःख होत नाहीत नुसती आठवण झाली म्हणून हा सुखदुःख होत नाहीत स्मृतीपासून सुखदुःख होत नाही. मग इतकं ज्यावेळेस सुखदुःखकार सुखदुःख होत नाही म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. गुरुजींना असं सांगितलं किंवा ते सुखदुःख काय वृत्ती त्या स्मृतीपासून होत नाहीत. मग याच्यावर पुन्हा त्याला शंका होते. काय शंका होते कोणास पुत्र मरणाचे स्मरण झाल्यावर दुःख होते ते का व्हावे. मग स्मृतीपासून तर सुख दुःख तुम्ही म्हणतात होत नाही तर मग ते का व्हावेत. आता यापुढं जे सत्य ज्ञान आहे आणखी या ठिकाणी ब्रह्माची प्रत्यक्षता नाही. आणखी याच्यामध्ये ज्या काय अडचणी आल्यात त्या आणखी अडचणी दूर दूर सारायलेत. आणि यापुढं आता आणखी एक त्याची शंका त्याच्या सुरू झाल्या आता. आणि आता या शंकेवरून
हाही मोठा 2-3 दिवस चालणार आहे पॅरेग्राफ, मोठा आहे हे बी. आणि हे खरा शेवटचाच आहे. आणि नंतर उगं काहीतरी, पण लय वेळ झालाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.